काल दिवसभरामध्ये पुण्यामध्ये एक विषय चर्चेमध्ये होता आणि तो विषय म्हणजे पुण्यातल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन. या आंदोलनाला धार मिळाली ती मनोज जरांगे पाटील यांच्या येण्यानं आणि हे आंदोलन राज्यभर चर्चेमध्ये आलं. एमपीएससीच्या परीक्षेसाठी येणारा एक मोठा वर्ग हा अल्पभूधारक शेतकऱ्यांची मुलं आहेत. आंदोलनात सहभागी असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी नमूद केलं, त्यांनी सांगितलं की त्यांच्या पालकांनी शेती गहाण ठेवून किंवा विकून त्यांच्यासाठी शिक्षणाचा खर्च भागवलेला आहे आणि अशा परिस्थितीत जर वयाच्या मर्यादेमुळे त्यांची संधी हिरावली गेली तर त्यांच्याकडे कोणताही पर्याय उरत नाही. आणि म्हणूनच कदाचित विद्यार्थ्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी संपर्क केला, कारण राज्यात सध्या जे मनोज जरांगे पाटील करू शकतात ते कोणीच करू शकत नाही, हा विश्वास एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये दिसला. म्हणूनच कदाचित त्यांनी जरांगे पाटलांना हाक दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एमपीएससीच्या परीक्षाची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी पुण्याच्या डेक्कन परिसरातील भिडे पूल या भागामध्ये ठिय्या आंदोलन सुरू केलं. हे आंदोलन केवळ मागण्यांसाठी नव्हतं, तर ते महाराष्ट्रातील तरुणांच्या प्रशासकीय सेवेत जाण्याच्या स्वप्नांशी आणि त्यांच्या अस्तित्वाच्या लढाईशी जोडले गेलेलं होतं. या आंदोलनाचं मुख्य कारण काय होतं, तर ते म्हणजे पोलीस उपनिरीक्षक PSI गट ब आणि गट क पदांच्या भरती प्रक्रियेतील विलंब आणि त्यामुळे निर्माण झालेल्या वयाच्या मर्यादेचा प्रश्न. दिवसरात्र अभ्यास करून विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरी हे केवळ रोजगाराचं साधन नसून सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थैर्य व राज्यासाठी आणि देशासाठी प्रशासकीय सेवेत काम करण्याचा एक मार्ग आहे. अनेक महिन्यांपासून साचत असलेल्या या असंतोषाचा तो एक स्फोट होता किंवा एक उद्रेक होता. महाराष्ट्र गट ब म्हणजेच अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा गट क परीक्षा 2025 जाहिराती प्रसिद्ध होण्यास झालेला विलंब हेच या आंदोलनाच्या असंतोषाचं मुख्य कारण होतं. भरती प्रक्रियेतील विलंब आणि वयाची मर्यादेचा तिढा. एमपीएससीच्या नियमानुसार दरवर्षी परीक्षांच्या जाहिराती ठराविक वेळेमध्ये येणं अपेक्षित असतं, पण 2025च्या परीक्षेसाठीची जाहिरात तब्बल 7 ते 8 महिने उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळे वयाच्या मर्यादेमुळे हजारो विद्यार्थी अपात्र ठरले. ज्या विद्यार्थ्यांनी 2014 किंवा 2015 पासून तयारी सुरू केली होती आणि ज्यांचा हा शेवटचा अटेम्प्ट होता किंवा शेवटचा प्रयत्न होता, त्यांना या विलंबामुळे परीक्षेला बसण्याची जी संधी असते ती गेली आणि ही गेल्यामुळे विद्यार्थी पात्र ठरले नाहीत. परंतु 1 नोव्हेंबर 2025चा कट ऑफ तारखेमुळे विद्यार्थी ओव्हरएज झाले. प्रशासकीय त्रुटी सुधारण्यासाठी संबंधित हे आंदोलन होतं. विद्यार्थ्यांच्या मते प्रशासनाच्या चुकीमुळे त्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये आणि त्यांना परीक्षेची संधी मिळावी. वयोमर्यादेत सवलत आणि कट ऑफ तारीख बदल करण्यात यावी. वयोमर्यादेची गणना करताना 1 नोव्हेंबर 2025 ऐवजी 1 जानेवारीपासून ती करण्यात यावी. जर शासनाने ही तारीख बदलली असती तर जाहिरात उशिरा आल्यामुळे अपात्र ठरलेल्या हजारो विद्यार्थ्यांना पुन्हा पात्र झाले असते. विद्यार्थ्यांची दुसरी महत्वाची अपेक्षा काय होती, तर रिक्त पदांच्या संख्येमध्ये वाढ करण्याबाबत. मनोज जरांगे पाटील यांनी 2 जानेवारीला संध्याकाळी पुण्याच्या डेक्कन परिसरातील आंदोलनाच्या ठिकाणी ते त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या नीट व्यवस्थित समजून घेतल्या आणि आंदोलनाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयाशी म्हणजेच सीएमओशी संपर्क साधला. जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की त्यांनी सरकारला इशारा देताना सांगितलं, जर या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये त्याचे पडसाद तुम्हाला पाहायला मिळतील. एमपीएससीने 1 मार्च 2026 पासून परीक्षांच्या उत्तरपत्रिकेमध्ये म्हणजेच OMR शीटमध्ये मोठे बदल जाहीर केलेले आहेत. आता प्रत्येक प्रश्नासाठी 4 ऐवजी 5 पर्याय असतील. उमेदवाराला प्रश्न सोडवायचा नसेल तर त्याला 5वा पर्याय रंगवणं अनिवार्य असेल. असं न केल्यास 25% गुण कापले जातील. या नवीन नियमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये काही प्रमाणामध्ये गोंधळ आणि भीतीचं वातावरण आहे, कारण यामुळे निगेटिव्ह मार्किंगचा धोका वाढणार आहे. आंदोलनानंतर पुणे पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर काही प्रमाणामध्ये काही ठिकाणी गुन्हे देखील दाखल केलेले होते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा केवळ एक करिअर नाही, तर तो एक सामाजिक संघर्ष आहे. शेतीतील घटते उत्पन्न आणि रोजगाराच्या अभावामुळे प्रशासकीय सेवा हा त्यांच्यासाठी एक आशेचा किरण आहे. त्यातही ही जाहिरात उशिरा आल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. वयाच्या मर्यादेचा प्रश्न निर्माण झाला. म्हणूनच मनोज जरांगे पाटील यांना या आंदोलनामध्ये बोलवण्यात आलं किंवा त्यांनी सहभाग घेतला. जरांगे पाटलाला माहित आहे की सरकारशी कसं बोलायचं किंवा सरकारला कुठं कोंडीत पकडायचं आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी संपर्क करून बोलून घेतलं. पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन केवळ वयोमर्यादा वाढवून मिळवण्यासाठी केलेलं आंदोलन नव्हतं, तर ते एक पारदर्शक आणि वेळेवर होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठीचा एक आक्रोश होता.
जाहिरातीतील 7 ते 8 महिन्याचा झालेला विलंब आणि तांत्रिक त्रुटीमुळे हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं होतं. मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे या आंदोलनाला एक वेगळी शक्ती मिळाली आणि हे आंदोलन राज्यभर पसरलं आणि काही प्रमाणामध्ये सरकारला देखील नरमाईची भूमिका घ्यावी लागते. मनोज जरांगे पाटलांच्या येण्यामुळे आश्वासनानुसार जर वयोमर्यादेची सवलत मिळाली तर हजारो तरुणांना पुन्हा एकदा आपली स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. कारण की काही विद्यार्थी असे असतात जे 8-8, 10-10 वर्ष एमपीएससीची तयारी करतात आणि त्यांचा शेवटचा अटेम्प्ट असतो किंवा काही थोड्याफार मार्काने ते विद्यार्थी हुकलेले असतात आणि अशा विद्यार्थ्यांसाठी एका वर्षाचं महत्त्व हे खूप जास्त असतं. त्यामुळेच हे आंदोलन होतं आणि मनोज जरांगे पाटलांनी देखील थेट मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क केला आणि त्यांनी सुद्धा सांगितलं, की या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करू नका आणि जर तसं काही केलं, तर येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.